महाशिवरात्र 2025 संपूर्ण माहिती. लवकरच महाशिवरात्र जवळ येत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाशिवरात्रीचा सण हा भगवान शंकराला समर्पित आहे. अनेक शिवभक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट बघत असतात, कारण देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी जर आपण शंकराची अगदी मनोभावे पूजा आराधना केली तर भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपली सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. चला तर मग आज मी तुम्हाला महाशिवरात्र कधी आहे, पूजा कशी करावी, या दिवशी कोणता मंत्र म्हणावा, महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. महादेवाच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो. दरवर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. तर यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळामध्ये केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व असते. तर ही पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त म्हणजेच निश्चित काळ हा 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 पासून ते मध्यरात्री 1:16 असणार आहे. म्हणजे थोडक्यात 26 फेब्रुवारीलाच रात्री 12 नंतर 27 तारीख लागते. त्यामुळे 12:27 ते 1:15 वाजेपर्यंत निश्चित काळ आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्रसुद्धा टाकून स्नान करू शकता. स्नान केल्यानंतर शक्य असेल तर पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र परिधान करावे, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. या दिवशी अनेक भक्त महाशिवरात्रीचा उपवास अगदी भक्तिभावाने करतात. शक्य असेल तर या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे. मंदिरात गेल्यावर महादेवाच्या पिंडीवर पांढरी फुले भस्म अर्पण करावे. त्यासोबतच तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर सकाळी आणि संध्याकाळी शंकर भगवान आणि माता पार्वतीची अगदी मनोभावे पूजा करावी. जर तुम्हाला शक्य झाले तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र नक्की अर्पण करावे, कारण या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजेचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा अवश्य जप करावा, किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता, कारण महादेवांना भोळा शंकर असे म्हटले जाते. ते आपल्या साध्या सोप्या पूजेने सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. तसेच या दिवशी रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात. महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे केल्यास विशेष फळ मिळते असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतीची पालखी काढण्यात येते आणि यात्रा भरवण्यात येते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष पूजा आराधना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही या सर्वांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पंचामृत करून या पंचामृताचा लेप शिवलिंगावर लावला जातो. या व्यतिरिक्त धोत्रा, बेलाची पाने आणि पांढरी फुले वाहून सुद्धा शिवलिंगाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने, व्रत केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते. त्यासोबतच अविवाहित मुलींना इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो. तर हे महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे?
अनेक शिवभक्त हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात. महाशिवरात्रीचा उपवास हा सकाळी करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. काही भक्त हा उपवास फक्त दूध आणि फळे खाऊन करतात, तर काही जण फलाहार देखील करतात. तसेच या दिवशी महादेवाला विविध पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो, जसे की खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो. विवाहित महिलांसाठी सुद्धा हा महाशिवरात्रीचा दिवस अतिशय खास असतो. या दिवशी महिलांनी देवी पार्वतीला शृंगाराचे सर्व साहित्य अर्पण करावे. महाशिवरात्रीला बेलपत्र, भांग आणि धतुरा शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच संपूर्ण शिवपरिवाराचे सुद्धा पूजन करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामध्ये भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, भगवान शिव आणि माता पार्वती, त्याचबरोबर नंदी महाराज यांची पूजा करून त्यांना वस्त्रे अर्पण केल्याने विशेष फलप्राप्ती होते. महाशिवरात्रीला पूजा करताना ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र म्हणावा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता. त्यासोबतच या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील विशेष फलदायी मानले जाते. त्याचं फळ आपल्याला हजारो पटीने मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. अशा प्रकारे भगवान शंकर आणि माता पार्वतीची जर आपण मनोभावे पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पार्वतीची पूजा केल्याने संकटाचा अंत होतो, जीवनामध्ये सुख समृद्धी येते, सौभाग्यामध्ये वाढ होते. त्यामुळे तुम्ही पण येत्या महाशिवरात्रीला भगवान शंकराची आणि माता पार्वतीची पूजा मनोभावे करावी. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.